नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे 30 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्सच्या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर 70+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरे मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आजचा प्रश्न। बघा, पहिला प्रश्न काय आहे, मत्स्य उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो। बघा, आजचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जुना आलेला आहे, काय PIQ मधला प्रश्न आहे, परंतु सध्या रिसेंटमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हे तुम्ही मला काय करा, कमेंटमध्ये नक्की कळवा। रिसेंटमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो। बघा, या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। यापैकी योग्य उत्तर काय येईल। हा जो प्रश्न आहे जुन्या स्वरूपातील आहे, त्यावेळेस आपण तिसऱ्यावर होतो। मग याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येईल 2 नंबर दुसरा। परंतु रिसेंटमध्ये काय असेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा, पुढचा प्रश्न बघूया। डाळिंबाची लागवड कोणत्या अभिवृद्धीच्या प्रकारात केली जाते। बघा, डाळिंबाची लागवड कोणत्या अभिवृद्धीच्या प्रकारे केली जाते। 4 अभिवृद्धी तुम्हाला दिलेले आहे, त्यापैकी डाळिंबाची लागवड कोणत्या अभिवृद्धीनुसार केली जाते असं त्याने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि प्रश्न फार सोपा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळा रिपिटेशन झालेला असेल हा प्रश्न। एक्झॅक्टली बरोबर उत्तर काय असेल, सर्वांनाच्या प्रश्नाचं उत्तर येत असेल। बघा, भेट कलमे, दाब कलमे, गोटी कलमे, छाट कलमे यापैकी डाळिंबाची अभिवृद्धी कोणत्या प्रकारे केली जाते। योग्य उत्तर काय असेल मित्रांनो याचं, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, गुटी कलमानुसार केली जाते। पुढचा प्रश्न आपण बघूया। बघा, भाताची कापणी करण्याकरता वैभव विळा हे अवजार डॅश या विद्यापीठाने विकसित केलेले आहे। आतापर्यंत एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला गेला असेल की भाताची कापणी करता कोणत्या वेळेची शिफारस केली जाते, परंतु या ठिकाणी काय विचारलेलं, भाताची कापणी करण्याकरता वैभव विळा हे अवजार कोणत्या विद्यापीठाने विकसित केलेलं आहे। 4 विद्यापीठाची नावं तुम्हाला दिलेली, मराठवाडा कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठ। त्याला आपण आता काय म्हणतो, कोकण कृषी विद्यापीठाला आपण काय म्हणतो हे तुम्ही मला काय करा, कमेंटमध्ये कळवा। बघा, हा जर प्रश्न तुम्हाला येणार नसेल, हा प्रश्न एवढा सोपा आहे, हे जर तुम्हाला येत नसेल ना तर थोडं अवघडच वाटतंय, कारण जवळपास 99% विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर देणे अपेक्षित आहे। हा कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव विळा आहे। आता वैभव विळेची शिफारसच का केली जाते यावर मी मागील व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण केलेले। तुम्ही जर आपली सिरीज पाहत असाल तर तुम्हाला समजून जाईल की वैभव विळेची शिफारस भात कापणीसाठी का केली जाते। कारण काय, तर खोडकिडीच्या नियंत्रणासाठी हे अवजार तयार केलेले। कशासाठी, खोडकिडीच्या नियंत्रणासाठी। बघा, आत्ताच तुम्हाला मी प्रश्न केला होता की कोकण कृषी विद्यापीठाचं नाव काय, तर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ। कोकण कृषी विद्यापीठाला काय, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आपण असं म्हणतो। बघा, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ ह्याच्यामध्ये खूप अग्रेसर आहे, काय असे अवजार बनवण्यासाठी, की जसं त्यांनी कोणता वैभव वेळेची निर्मिती केली, त्यानंतर दुसरं उपकरण काय तयार केलं, नूतन झेला हे एक अवजारसुद्धा यांनीच तयार केलेलं आहे। तर मग नूतन झेला हे कशासाठी तयार केले हे तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की आंब्यासाठी हे नूतन झेला तयार केलेलं आहे। त्यानंतर दुसरं पुन्हा आतून झेला तेही अवजार यांनीच तयार केलेले आहे, आणि त्याबद्दलही तुम्हाला मी बोललेलो आहे की आतून झेला कशासाठी येतो, कोणत्या फळाच्या उतरणीसाठी आतून झेल्याचा उपयोग होतो। तुम्हाला माहीत आहे का, भुईमुगाला भर देण्यासाठी जे एक अवजार तयार केलेले
भुईमुगाला भर देण्यासाठी जे एक अवजार तयार केलेले, तर त्याचं नाव काय असेल त्याचं नाव? कारण हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की कोकण कृषी विद्यापीठाने भुईमुगाला भर देण्यासाठी कोणता अवजार निर्मिती केलेली आहे किंवा विकसित केलेले आहे, तर त्याचं नाव आहे स्वस्तिक. स्वस्तिक अवजार असतं. या विद्यापीठानंच ते काय केलेले विकसित केलेलं आहे. भाताच्या पिकातील तण काढण्यासाठी किनोविडर हे अवजारसुद्धा कोकण कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे. कोणतं? किनोविडर. पंकज काय, ज्यावेळेस आपण चिखलणी करतो ना, तर चिखलणी करण्यासाठी कोणता अवजार आपल्याला माहिती आहे? पडलर माहिती आहे, परंतु पुन्हा पंकज यांनीच तयार केलेलं आहे. काजू बोंडामधील रस काढण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना वही आणि पेन जवळ घेऊन ठेवा. आणि हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला जे सांगतोय की बा किनोविडर कोणी तयार केले, पंकज कोणी तयार केलेले, त्यानंतर जे काजू बोंड असतं त्याच्यामधील रस काढण्यासाठी जे अवजार वापरतात त्याला काय म्हणतात? विपुल म्हणतो आपण त्याला. काय? विपुल अवजार. ते सुद्धा काय केलेलं आहे म्हणजे कोकण कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे. तर हे जे पॉईंट आहे हे पॉईंट तुम्ही काय करा, नोट डाऊन करत चला, कारण असले पॉईंट रिकाम्या जागेसाठी किंवा एका वाक्यात उत्तरासाठी तुम्हाला टाकू शकतात. त्यानंतर दुसरं कोणतं अवजार आहे? ज्योती टोकन यंत्र. मग हे ज्योती टोकन यंत्र कोणी तयार केलेलं आहे बरं? हे इतर याच्या आधीच्या पण मी जे अवजार तुम्हाला सांगितले हे केले बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं. पण ज्योती टोकन यंत्र हे कोणत्या कृषी विद्यापीठाने तयार केलेलं आहे? तर हे केलेले बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्याला विकसित केलेले. कशाला? जे टोकन यंत्र आहे, ज्योती नावाचं टोकन, ज्योती टोकन यंत्र म्हणतो आपण त्याला, ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे. आणि बघा जी दातेरी पास असते पहा, काय दातेरी पास म्हणतो आपण त्याला, ती दातेरी पास माहिती आहे का तुम्हाला? ती दातेरी पास कोणत्या विद्यापीठाने विकसित केलेली आहे? तर अकोला कृषी विद्यापीठाने, पंजाबराव देशमुख, तर ती केलेली अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. हे पहा, ह्या भागात आपण एका प्रश्नामध्ये कमीत कमी 5 ते 8 प्रश्नाची उत्तरं काढलेली आहेत. मग आता हा जो मुद्दा आहे कोणता? कोणतं यंत्र कोणत्या कृषी विद्यापीठाने तयार केलं, असा जर प्रश्न तुम्हाला आला तर हा प्रश्न तुम्हाला आला, तुमचा प्रश्न चुकन का? चुकणारच नाही, कारण तुम्ही हे सगळं नोट डाऊन करून घ्यायचे कुठल्या कृषी विद्यापीठाने कुठले यंत्र तयार केलेले. मग मला सांगा तुमच्याकडून हा प्रश्न चुकू शकतो का? कधीच चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी चुकीची जोडी शोधा. बघा काय प्रश्न आहे, तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या आहे आणि त्यापैकी काय चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा मित्रांनो, आणि जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर चुकीनं गलत येत असेल तर त्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर मला तुम्ही काय करा, कमेंटमध्ये कळवत चला. काय प्रश्न आहे आपल्या पुढं? चुकीची जोडी शोधा. 4 जोड्या तुमच्या पुढे दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायची. बघा काय, पहिली जोडी गोला बोर, दुसरी जोडी G137 डाळिंब, त्याच्यानंतर तिसरी गुड्डी नारळ आणि चौथी आहे बरसाई केळी. कोणती जोडी चुकीची? याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. याचबरोबर उत्तर काय येईल बरं? बरोबर उत्तर काय असेल? चुकीची जोडी कोणती असेल? बघा, आपण जर अभ्यास करत असेल आणि आपल्याला जर पास व्हायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत करणं जरुरीचं आहे. मग यापैकी 3 जोड्या बरोबर असणार आहे आणि 1 जोडी याच्यात चुकीची असणार आहे. मग ती चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. कोणती? गुड्डी ही नारळाची जात नाही आहे. पर्याय नंबर 3, गुड्डी जी आहे ही नारळाची जात नाही आहे, म्हणून पर्याय नंबर 3
ही जोडी काय आहे? चुकीची. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, भारतीय वन अधिनियम कधीचा आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले. चला लगेच पटापट उत्तर द्यायला सुरुवात करा. काय भारतीय वन अधिनियम कधीचा आहे? व्हिडिओ पाहत चला आणि नोट डाऊन करत चला. जे जे आपल्याला नवीन वाटतं ते नोट डाऊन करत चला. व्हिडिओला लाईक नक्की करा. भारतीय वन अधिनियम कधीचा आहे? 1920, 1922, 1925, 1927. 1927ला हा आहे काय? भारतीय वन कायदा. 1927चं काय आहे? भारतीय वन कायदा आहे. आणि 1972चा कोणता आहे? वन्यजीव संरक्षण कायदा. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. 1927ला काय झालेलं आहे? भारतीय वन कायदा झालेला आहे. आणि 1972चा काय आहे? वन्यजीव संरक्षण कायदा आहे. यामध्ये आपण 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करतो. कोणता दिवस जागतिक वन्य दिन म्हणून साजरा करतो? तर 3 मार्च. त्यानंतर 21 मार्च हा आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. लक्षात असू द्या, IMP 21 मार्च आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. बघा, आणि 21 मार्च आणि 3 मार्च जागतिक 21 मार्च जागतिक वन दिन, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 1972 वन्यजीव संरक्षण कायदा आणि 1927 भारतीय वन अधिनियम. आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे? भारतीय वन अधिनियम कधीचा आहे? तर कधीचा आहे? पर्याय नंबर 4 1927चा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पुढीलपैकी विदेशी वळूची पैदास केंद्र नाहीत? काय प्रश्न विचारलेला आहे पहा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विदेशी वळूची पैदास केंद्र नाहीत? 4 पर्याय तुमच्या पुढं. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं त्याचं नाव औरंगाबाद होतं. त्यानंतर कोपरगाव अहमदनगर, त्यानंतर सिन्नर नाशिक आणि ताथवडी पुणे. तर यापैकी आपल्याला काय करायचं? एक ठिकाण ओळखायचं आहे. म्हणजे एका ठिकाणी नाही म्हणतात. काय प्रश्न काय विचारला? महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी वळूची पैदास केंद्र नाहीत? एका ठिकाणी नाही म्हणतात, म्हणजेच 3 ठिकाणी आहे. सांगा लवकर बरं. 4थ्या ठिकाणी कोणतं आहे ते? 3 ठिकाणी आहे. कुठे कुठे आहे तर हे पहा. 3 ठिकाणी आहे ना, मग कुठं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. कन्सेप्ट 1 या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. कोपरगाव अहमदनगर या ठिकाणी आहे. आणि ताथवडी पुणे या ठिकाणी आहे. मग कुठं नाही आहे? फक्त सिन्नर नाशिकला नाही आहे. बाकीच्या 3ही ठिकाणी काय आहे? हे विदेशी वळू पैदास केंद्र आहे. बरं, त्यानंतर हा एक प्रश्न येऊ शकतो की गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा कुठे कुठे आहे ते सांगा बरं. आता हे झालं काय? वळूची पैदास केंद्र. परंतु दुसरा एक प्रश्न येऊ शकतो काय की गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा कुठे कुठे आहेत? गोठीत वीर्य प्रयोगशाळा बघा, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोपरगाव कुठं कुठं आहे? पुण्याला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि कोपरगावला आहे. काय? गोठीत वीर्याच्या प्रयोगशाळा. आणि आपल्याला काय प्रश्न केलेला आहे? विदेशी वळूची पैदास केंद्र. मग कुठं नाही आहे? तर सिन्नर नाशिक. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला काय करा? ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि व्हिडिओ बघता लाईक नक्की करत चला. बघा, तुमच्या 1 लाईकमुळं काय होतं की व्हिडिओ बनवण्यासाठी मला जास्त उत्साह येतो. म्हणून आपण पुढचा प्रश्न बघूया. काय आहे? पुढीलपैकी कोणत्या गाईच्या दुधात फॅट म्हणजे काय? स्निग्धांशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? कोणत्या गाईच्या दुधात? बघा, गाई दिलेले आहे तुम्हाला. काय? होल्स्टीन फ्रिजियन. त्यानंतर पुढची गाय काय? जर्सी, गीर, डांगी. कोणत्या गाईच्या दुधामध्ये?
स्निग्धांशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? पटकन उत्तर द्यायचं. आता याच्यापैकी कोणत्या गाईच्या दुधात जास्त फॅट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. इथं देशी आणि विदेशी नाही विचारलं. इथं काय गाई दिल्या परंतु त्यापैकी देशी आणि विदेशी असं काही विचारलं नाही. इथं काय करायचं आहे, कोणत्या गाईच्या दुधात जास्त असतं ते शोधून काढायचं आहे. बरोबर आहे. कोणत्या गाईच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असतं? आता यामध्ये गीरमध्ये म्हणजे गीर गाय कोणती देशी गाय आहे, हिच्यामध्ये किती असतं फॅटचं प्रमाण? 4.5% इतकं असतं. आणि जर्सी ही गाय विदेशी आहे. जर जर्सी गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं कशाचं? स्निग्धांशाचं. जर्सी गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं. मग इथं तुम्हाला जर प्रश्न विचारला की जर्सी गाईच्या दुधामध्ये प्रमाण किती असतं, तर ते मला काय करता सांगता आलं पाहिजे की विदेशी गाईमध्ये जवळपास जर तुम्हाला प्रश्न आला की सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे, तर याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मग काय उत्तर येईल त्याचं? विदेशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे, तर तिचं उत्तर येईल होल्स्टीन फ्रिजियन, हे उत्तर येईल. म्हणून काय तर फुले त्रिवेणी ही संकरित जात तयार केलेली आपण. फुले त्रिवेणी ही जी संकरित जात तयार केलेली आहे तर ही 3 गाईचा संकर आहे. कोणकोणत्या? होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी आणि गीर. या 3 गाईच्या संकरामधून तयार झालेली जी गाय आहे ती कोणती आहे? फुले त्रिवेणी आहे. तर काय आहे? ह्या 3 गाईचा संकर आहे फुले त्रिवेणीचा. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर तुमच्या लक्षातच आलं असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठ स्थापना यांची नावे झाली. भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना झाली ती कोणाच्या नावे झाली असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि 4 नावं तुमच्यासमोर दिलेले आहेत बघा. कोणाच्या नावे झाली मग भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना? डॉक्टर पंजाबराव देशमुख, गोविंद वल्लभ पंत, चौधरी चरणसिंह, चंद्रशेखर आझाद. 4 नावं आहे. हा प्रश्न, या प्रश्नाचे 100% उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण मला तरी वाटतं हा प्रश्न रिपिटेशनमध्ये आलेला आहे. याच्यापूर्वीसुद्धा आपल्या सिरीजमध्ये एकदा दोनदा या प्रश्नाचं वेगळ्या पद्धतीने विचारणा झालेली आहे. कारण रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न असतात ना हे आम्ही स्वतः तयार केलेले नसतात. हे जे प्रश्न तुम्हाला आम्ही देतो तर हे स्वतः तयार केलेले नसतात. तर हे प्रश्न आयोगाने परीक्षेमध्ये विचारलेले असतात, IMP असतात. आता बघा, कृषी विद्यापीठ म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. या 4 कृषी विद्यापीठाचे जनक कोण होते, तर माननीय वसंतराव नाईक यांना त्याचा मान जातो. दुसरी गोष्ट बघा, महाराष्ट्रातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी काय केलेलं आहे, अमेरिकाचं जे अमेरिकेचे ग्रँडलँड कॉलेज आहे ना, या ग्रँडलँड कॉलेजाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. बघा, हेही लक्षात असू द्या. कुठल्या? अमेरिकेच्या कोणत्या कॉलेजच्या धर्तीवर, तर ग्रँडलँड कॉलेजच्या धर्तीवर. भारतामध्ये पहिल्यांदा उत्तराखंडामध्ये 1907 इथे पहिलं विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. आणि गोविंद वल्लभ पंत या नावाने कृषी विद्यापीठ स्थापन झालं. मग चौधरी चरणसिंह कृषी विद्यापीठ आहे का? हे झालं पहिलं कधी? 1907ला गोविंद वल्लभ पंत नावाचं. कुठं झालं? उत्तराखंडमध्ये. मग आपल्याला कन्सेप्ट दिलेलं आहे ते काय, चौधरी चरणसिंह कृषी विद्यापीठ आहे का? तर आहे. मग कुठे आहे? तर हे कानपूरमध्ये आहे बघा, लक्षात असू द्या. त्यानंतर चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ आहे का? चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ आहे का? तर आहे. मग आहे तर कुठं आहे? तर चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ हे मेरठमध्ये आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट पहा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे का? तर आहे. मग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ते आपल्या प्रिय महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे कुठं आहे? अकोल्याला आहे. आता बघा, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये येते. हे झाले भारतातले कृषी विद्यापीठ. भारतात सर्वात जास्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात आहे. किती आहे?
4 आहे, 4 कृषी विद्यापीठ आहे आणि आता जे 5वं आहे ते नियोजित आहे, ते म्हणजे कुठं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यात कुठं? शिंदेवाडी या ठिकाणी. काय? शिंदेवाडी. लक्षात असू द्या. महाराष्ट्रामधल्या ग्रामसेवक प्रशिक्षणापैकी एक महाराष्ट्रामधील ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे, त्यापैकी एक असलेलं कुठलं? महाराष्ट्रामधलं शिंदेवाडी. आता यामध्ये बघा, महात्मा फुले राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कधी स्थापन झालेलं आहे? 1968ला. लक्षात असू द्या. त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठलं? अकोल्याचं. कधी स्थापना आहे त्याची? तर 1969ला. नोट डाऊन करत चला बरं, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पहिले याचं नाव काय होतं? फक्त कोकण कृषी विद्यापीठ होतं. काय? जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, पहिले याचं नाव फक्त कोकण कृषी विद्यापीठ होतं. मग ते परंतु 2001ला त्याला बाळासाहेब सावंत असं नाव देण्यात आलं. कधी? 2001ला. दापोली 1972 आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. काय? वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त परभणी कृषी विद्यापीठाचं नामांतरण करण्यात आलं, जे 2013ला नागपूरमध्ये यांच्या आठवणीसाठी हे कृषी प्रदर्शन राबवलं होतं आणि त्याचं नाव काय ठेवलेलं होतं? कृषी वसंत. कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातलं पहिलं राहुरी आणि भारतातलं पहिलं गोविंद वल्लभ पंत, आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय कोणतं? तर पुणे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. काय पुढचा प्रश्न पहा. पिकाला दिलेल्या पाण्यापैकी किती टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं? पिकाला दिलेल्या पाण्यापैकी टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं. बघा, पर्याय दिलेले तुम्हाला. 75%, 95%, त्यानंतर 80%, त्यानंतर 60%. द्या उत्तर याचं काय असेल तर. आपण बाष्पीभवन करतो, पण बाष्पीभवन आपण ज्या वेळेस कधी करतो? 50% पाणी जमिनीतून निघून जाईल. किती टक्के? 50% पाणी जमिनीतून निघून जाईल त्यावेळेस आपण डबल पाणी देतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? वापसा येणं असं म्हणतो. परंतु या ठिकाणी पाणी दिल्यापैकी तुम्हाला सांगू का, बाष्पीभवनाद्वारे 80% पाणी निघून जातं. जेवढं आपण जमिनीला पाणी देतो ना, तेवढं पाणी, त्या पाण्यापैकी 80% पाणी काय होतं? बाष्पीभवनाद्वारे निघून जातं आणि शिल्लक किती राहतं? मग जे 20% पाणी आहे ते पिकासाठी उपयोगात येतं. म्हणजे मग पिकाला दिलेल्या पाण्यापैकी किती टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 80%. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. मसाल्याचे आगार खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा, पर्याय काय आहे. मसाल्याचे आगार विचारले तुम्हाला. पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि वरीलपैकी सर्व. कोणाला म्हणतात मसाल्याचे आगार? मसाल्याचं जास्त पीक कोणत्या राज्यामध्ये येतं आहे? 4 राज्य तुम्हाला विचारलेलं आहे. उत्तर द्या. काय उत्तर येईल? काय उत्तर येईल याचं? केरळ. अगदी बरोबर. इथं सर्व मसाल्याचे पदार्थ येतात. कुठं? केरळ या राज्यामध्ये. आणि ह्या प्रश्नाचं केरळ हे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. फुसा, सुगंधा 2 व 3 बासमती तांदळाच्या जाती पुढीलपैकी कोणी विकसित केल्या आहे? याच्यापूर्वी बासमती तांदळावर मी प्रश्न टाकलेला आहे, पण तो वेगळा होतो. तो निर्यात म्हणून सुगंधी तांदळाची जात कोणती असं आपण विचारलं होतं. ह्यावेळेस आपण काय केलं आहे? पुसा, सुगंधा 2 व 3 बासमती तांदळाच्या जाती पुढीलपैकी कोणी विकसित केलेल्या आहे? बघा, 4 पर्याय तुमच्यासमोर. भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली, त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठ. कोणी विकसित केलेली जात? IMP प्रश्न आहे. उत्तर आलंच पाहिजे, कारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं हा प्रश्न वेंडून फिरून आपल्यापर्यंत आपल्या कानावून येऊन गेलेला आहे. फुसा व सुगंधा ही जात कोणी विकसित केली? तुम्ही जर बरोबर उत्तर दिले तर मला याच्यावरून कळेल की तुमचा अभ्यास कसा आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. बघा, ह्या 4 ऑप्शनपैकी ही जात कोणी विकसित केलेली आहे, तर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली यांनी ही जात काय केलेली आहे, विकसित केलेली. पर्याय नंबर 1 पुसा सुगंधा 2 व 3 बासमती तांदळाच्या जाती कोणी विकसित केलेल्या आहे, तर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली. तुम्ही या ठिकाणी गोळा मारू शकता की कोकणामध्ये काय आपल्या लक्षात येईल, तांदूळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, कोकण येतं. परंतु आपण या ठिकाणी एक अंदाज काढू शकतो, काय कोकणामध्ये जास्त भात पिकतो, कोकणामध्ये जास्त भात पिकतो म्हणून ही जात कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली असेल. परंतु तसं नसतं. ते कोणी तयार केलेली जात आहे, तर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. कोणत्या माशाच्या पिल्लांना नॅप्लिया म्हणतात, कोणत्या माशाच्या पिल्लांना नॅप्लिया म्हणतात. बघा काय पर्याय दिलेले तुम्हाला, कोळंबी, रावस, पापलेट, सुरमई. कोणत्या माशांची पिल्लं आहेत ते, त्यांना नॅप्लिया म्हणून म्हणायचं. कोणत्या माशाच्या पिल्लांचं नाव नॅप्लिया आहे, कोळंबीच्या पिल्लांना पण नॅप्लिया म्हणतात. काय पर्याय नंबर 1 कोळंबी जी आहे ना, तर कोळंबीच्या पिल्लांना काय म्हणतात, नॅप्लिया म्हणतात. आणि ही कोळंबी गोड्या पाण्यात असते बघा, त्यानंतर निमखाऱ्या पाण्यात असते. कोळंबी कुठं जास्त उत्पादन होतेचं, गोड्या पाण्यामध्ये, तसंच निमखाऱ्या पाण्यामध्ये असतं. ही कोळंबी एकूण 6 जाती आहे. कोळंबीचे किती जाती, एकूण 6 जाती आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोळंबी कोणत्या जाळ्याच्या माध्यमातून पकडली जाते, त्या जाळ्याचं नाव काय असेल, तर यासाठी ट्रॉल जाळी किंवा दुसरी पुन्हा एक आहे, दुसरी कोणती आहे, डोल जाळी. ट्रॉल जाळी किंवा डोल जाळी हे वापरायचं. या ट्रॉल किंवा डोल जाळे वापरून हे मासे पकडले जाते. मासे ही जी कोळंबी माशी ही पकडण्यासाठी ट्रॉल जाळीचा किंवा डोल जाळीचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. सामू डायडॅस असेल तर माती उदासीन असते. बघा बऱ्याचशा वेळेस प्रश्न रिपिटेशन होत गेलेला आहे. उदासीन कशाला म्हणतात, पिकाला सामू किती असावा, अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले. या ठिकाणी कसा विचारला, सामू किती असेल तर माती उदासीन असते, 8, 7, 6, 5. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं बहुतेक तर उत्तर 100% विद्यार्थ्यांना आलंच असेल की सामू किती असेल तर माती उदासीन असते. बघा सामूची जी पट्टी असते, या सामूच्या पट्टीवर मग किती ते किती अंक असतात, 0 ते 14 अंक असतात. सामूच्या पट्टीवर 0 ते 14 अंक असतात. आणि 7 जर असेल तर त्याला आपण काय, सद्यस्थ किंवा उदासीन नाहीतर न्यूट्रल असं म्हणतो आपण. काय 7 जर असेल तर त्याला उदासीन किंवा न्यूट्रल असं म्हणायचं. 7.5 आलं तर त्याला विम्ल म्हणायचं. नोट डाऊन करत चला, 7.5 आलं तर त्याला विम्ल म्हणायचं. 6.5 पेक्षा कमी झालं तर, 6.5 पेक्षा कमी झालं तर त्याला काय म्हणणार, त्याला आम्ल म्हणायचं. आणि आम्ल जमीन सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, बार बार विचारला जातो. आम्ल जमीन जर सुधारायची असेल तर कोणत्या रसायनाचा वापर केला जातो, तर त्याच्यासाठी चुना वापरायचा असतो. काय आम्ल जमीन सुधारण्यासाठी चुना वापरायचा असतो. आणि विम्ल जमीन जर सुधारण्यासाठी काय वापरावं लागेल असा प्रश्न आला तर विम्ल जमीन सुधारण्यासाठी जिप्सम वापरायचं. लक्षात ठेवा, विम्ल जमीन सुधारण्यासाठी जिप्सम वापरायचं. लक्षात ठेवा. काय लक्षात आलं, सामूच्या पट्टीवर 0 ते 14 अंक असतात. 7 जर असेल तर त्याला उदासीन किंवा न्यूट्रल असं म्हणतात. 7.5 आलं तर त्याला विम्ल म्हणायचं. 6.5 पेक्षा कमी आलं तर त्याला आम्ल म्हणायचं. आम्ल जमीन सुधारण्यासाठी चुना वापरायचा आणि विम्ल जमीन सुधारण्यासाठी जिप्समचा वापर करायचा. चला पुढचा प्रश्न पाहूया. बरेचसे प्रश्न तुमचे एका प्रश्नामध्ये कव्हर होत चाललेले. बघा पुढचा प्रश्न काय,
IMP प्रश्न आहे, मांस आणि अंडी या दुहेरी उपयोगासाठी लोकप्रिय असलेली कोंबडीची जात कोणती? काय विचारलेलं आहे? मांस आणि अंडी या दुहेरी उपयोगासाठी लोकप्रिय असलेली कोंबडीची जात कोणती आहे? बघा 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. कोणकोणते पहा? रोड आयलंड रेड, ब्लॅक मिनोरका, व्हाईट रॉक, व्हाईट लेगहॉर्न. बघा द्या उत्तर याचं, कारण याच्यापूर्वी सुद्धा मला वाटतं मी प्रश्न टाकलेले कोंबडीवर सुद्धा. मांस आणि अंडी या दोन्हीसाठी, फक्त अंडीसाठी किंवा फक्त मांसासाठी नाही, मांस आणि अंडी दोन्हीसाठी म्हणतो बरं का, एकासाठी नाही. व्हाईट लेगहॉर्न ही फक्त अंड्यासाठी आहे. काय व्हाईट लेगहॉर्न जी जात आहे ती कशासाठी आहे? फक्त अंड्यासाठी. पर्याय नंबर 1 रोड आयलंड रेड ही जी जात आहे ही मांस आणि अंड्यासाठीची प्रसिद्ध जात आहे. रोड आयलंड रेड ही जी जात आहे ही मांस आणि अंड्यासाठीची प्रसिद्ध जात आहे. व्हिडिओ पाहत चला, प्रश्न अडणार नाही, कारण आपल्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत 70च्या पुढे व्हिडिओ टाकलेले आणि पूर्ण प्रश्न कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार विचारले गेलेले आहेत. तुम्ही जर सिरीज पाहत असाल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न अडणार नाही. पास व्हायचा असेल तर अभ्यास करावाच लागेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला काय क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो, तर प्लीज करून व्हिडिओला काय या ठिकाणी लाईक नक्की करत चालायचं आहे. आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्यावर क्लिक करून या इथून मागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. IMP आहे, अभ्यासामध्ये भरपूर अशी मदत होणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय? पुढीलपैकी कोणती शेळीची जात दूध आणि मटण यासाठी प्रसिद्ध आहे? यापूर्वी आपण शेळीवर प्रश्न टाकलेले, पण सर्वात जास्त दूध देणारी शेळी कोणती किंवा सर्वात जास्त मांस देणारी शेळी कोणती, असे प्रश्न आपण यापूर्वी सुद्धा घेतले. पण या ठिकाणी काय विचार तुम्हाला, कोणती शेळीची जात आहे की ती दूध आणि मटण यासाठी प्रसिद्ध आहे? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि 4 पैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे आहे. दुधासाठी पण आणि मटणासाठी. दूधही देते आणि मटणही देते, म्हणजेच तिला आपण काय दुहेरी उद्देशीय जात असं पण आपण म्हणतो. मग कोणती शेळी ती? बघा 4 पर्याय आहे तुमच्या समोर, योग्य उत्तर द्या. संगमनेरी ही जी दूध आणि मटणासाठी प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी ही कशासाठी? उस्मानाबादी ही शेळी कशासाठी आहे? तर ही सुद्धा दूध आणि मटणासाठी. वरती जे मटण लिहिलेलं आहे त्याला जीवन असं म्हणतात. शेळीच्या मटणाला जीवन असं म्हटले जातं. बरं, इथे संगमनेरी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, उस्मानाबादीमध्ये काय खासियत आहे उस्मानाबाद शेळीमध्ये? तर उस्मानाबादीमध्ये जुळे देण्याचं प्रमाण 90% आहे. काय जुळे देण्याचं प्रमाण 90% आहे. आणि उस्मानाबादी ही आशिया खंडातील सर्वात मोठी, उस्मानाबादी शेळीची सर्वात मोठी बाजारपेठ ही कुठं आहे? मुखेडला आहे बघा. आणि मुखेड कुठे आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सानेंची शेळी, तर हिला काय म्हटलं जातं? सानेन शेळीला दुधाची राणी असं म्हटलं जातं बघा. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त दूध देणारी शेळी कोणती? तर ती आहे सानेन. तर या सानेन शेळीला काय म्हटलं जातं? दुधाची राणी असं म्हटलं जातं. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.